आपण एक वेगळ्या पद्धतीने केक बनवणार आहोत. तर मी त्यासाठी हॅपी बिस्किटचे 2 पॅकेट वापरणार आहोत. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असे छोटे छोटे तुकडे करून घालून घेऊ. असे सर्व बिस्किट मी तोडून असे यामध्ये घालते. तुम्ही हा केक नक्की माझ्या पद्धतीने करून बघा. आता आपण हा केक हवेत शिजवता तव्यावर शिजवणार आहोत. तर एकदम अशा प्रकारे टिप्स तुम्हाला पुढं सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. तर आता त्यामध्ये मला जेवढे गोड हवं तेवढे तुम्ही सामान घालू शकता. तर मी अशा प्रकारे सर्व बिस्किट तोडून घातलेले आहे. तर आता आपण त्यामध्ये साखर घालूया. 1 वाटी साखर टाकत आहे. बिस्किट गोड असते ना, तुम्हाला जेवढं गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. आणि हा केक एकदम असा लुसलुशीत असा स्पॉन्जी सुद्धा होते आणि मुलांना खूप प्रचंड आवडेल. तर आता मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. थोडं बॅटरच आहे. तर आता आपण थोडं दूध घालून आणखी मिक्सरला फिरवून घेऊया. तर शक्यतो मी अर्धा कप दूध घातलेलं आहे. ते आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं, म्हणजे आपलं बॅटर मिक्स होईल. तर मिक्सरला फिरवते व तुम्हाला दाखवते की बॅटर तयार झालं आहे की पातळ आहे. बॅटर फिरवून घेतलेलं आहे. तर आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. तर असं मी सर्व बॅटर काढून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण बेकिंग सोडा घालूया. सर्व बॅटर काढून घेते मिक्सरच्या भांड्यामधून. तर बघू शकता असं बॅटर असं असायला हवं. एकदम पातळसुद्धा नाही, एकदम घट्टसुद्धा नाही. सर्व काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण बेकिंग सोडा घालूया आणि मी 1 टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे. आता याला आपण एका डायरेक्शनने फिरवून घेऊया. तर अशा प्रकारे केक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन असते, तर नक्की करून बघा. एकदम असा झटपट तयार होणारा केक आहे आणि घरात अवेलेबल असते त्याच साईजून घ्यायचं आणि झटपट तयार होणारा केक आहे. जास्त काही आपल्याला वेळसुद्धा लागणार नाही. तर मी पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. तर आता त्यावर आपण थोडा असा मैदा डस्ट करूया, म्हणजे आपला केक असा चिपकणार नाही. माझ्यापाशी बेकिंग पेपर नाही आहे बेक करायचा, तर म्हणून मी मैदा डस्ट करत आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही पेपर वापरू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण मैदा असा डस्ट करून घ्यायचा, म्हणजे आपला केक अजिबात असा चिपकला जाणार नाही. तर मी पूर्ण असा मैदा डस्ट करून घेतलेला आहे. तर एक्स्ट्रा मैदा काढून घ्यायचा. तर आता आपण त्याला बेक करूया. भांड्यामध्ये बॅटर असं टाकून घेऊया. तर असं पूर्ण बॅटर मी टाकून घेते. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ती. तर आता आपण याला असं मस्त टॅप करून घेऊया. तर बघू शकता असा तावा छान असा गरम झालेला आहे. तर आता आपण त्याला बेक व्हायला ठेवूया. तर मी यावर एक झाकून ठेवते. शिजायला ताव्यावर ठेवलेला आहे. त्यावर आता आपण एक
झाकणी अशी झाकून ठेवूया. याला 25 ते 30 मिनिटे मस्त शिजू देऊया. मी शिजल्यावर तुम्हाला दाखवते. मस्त छान असा केक बेक झालेला आहे. तर आपला चम्मच असा क्लीन निघत आहे, म्हणजे समजायचं का आपला केक शिजलेला आहे. तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. मध्ये असा काढून घेतलेला आहे. असा स्पॉन्जी असा मस्त आपला केक झालेला आहे. तर तुम्ही ट्राय करा आजच्या केकची रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही हा केक कधी बनवून खाल्ला आहे का. एकदम अशी खूप छान टेस्ट लागते.